स्नेनिल साठव टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या भरतीच्या संदर्भात जे अपडेट आहेत ते विद्यार्थी विचारत असतात. दोन्ही ग्रुपला आपले विचारत असतात. तिन्ही ग्रुप आपल्या स्नेनिल साठव टीचिंगच्या टेलिग्रामला विचारत असतात की सर प्रोसेस कधी येणार आहे, प्राधान्यक्रम आमच्यासाठी कधी दिसणार आहे. तर या संदर्भातील जे अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणत्याही शिक्षक भरतीच्या संदर्भात, प्राधान्यक्रमाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आपण तुम्हाला अपडेट देतो आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, 31 तारीख ही लास्ट डेट होती आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्कंठा लागलेली आहे की लवकर प्राधान्यक्रम सुरू व्हायचं. परंतु ज्या प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेस मी तुम्हाला सांगतो आहे. यात ज्या जाहिराती दिलेल्या आहेत आस्थापनांनी त्या जाहिराती चेक करणं सुरू आहे. चेक म्हणजे काही जाहिराती चुकीच्या असू शकतात, त्या क्लॅरिफाय त्या ठिकाणी क्रॉस चेक केलं जात आहे आणि क्रॉस चेक करून त्यात पुन्हा बदल करण्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे, ज्या माध्यमातून आपल्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे पुन्हा त्रुटी यायला नको. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी चेक करणं सुरू आहे, जाहिराती चेक करणं सुरू आहे. अशा पद्धतीनंतर टेक्निकल ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा चेक केल्या जाणार आहे. आणि या बाबी झाल्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ते तुमच्या प्राधान्यक्रमासाठी तुमच्यासाठी नोटीस येईल किंवा नवीन बुलेटिन येईल आणि त्यानुसार तुमचा तो टाइम टेबल दिला जाईल की या तारखेपासून तर या तारखेपर्यंत आपल्याला काय होईल, तर आपल्याला प्राधान्यक्रम दिसेल आणि तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, तुमच्या व्यावसायिक पात्रतेनुसार, तुमच्या मीडियम नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार या सर्व जागा तुम्हाला काय होणार आहे, दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या जागा तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला ते प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस लॉक करायची आहे आणि अशा पद्धतीने तुमचा निवड यादी लागणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे, टेक्निकल एरर, जागा चेक करणे किंवा त्रुटी असेल तर त्या त्रुटी चेक करणे आणि त्या दुरुस्त करणे, या सर्व बाबीला पुन्हा 10 ते 15 दिवस लागू शकतात. कारण ही तारेवरची कसरत आहे. कारण एक वेळा जरी टेक्निकल एरर आला तर सर्व भरतीला थांबावं लागतं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी पोर्टलच्या बाबतीत, कारण पोर्टलचा अनुभव हा 2017 पासून, म्हणजे पहिली भरती जी आहे 19 झाली, मग 22 आणि आज तिसरी. त्यामुळे ज्या चुका आहेत, पहिल्या वर्षी खूप जास्त चुका होत्या. 2017 मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होते. विद्यार्थ्यांना वारंवार चक्रा आयुक्तालयाला मारावं लागत होत्या. मग त्यांनी सेंटर, मदत केंद्र उभारले. अशा विविध ज्या गोष्टी होत्या त्या आता पण मदत केंद्र आहेत. परंतु जो आधीच्या ज्या चुका आहेत त्या हळूहळू कमी होत आल्या आणि आता मात्र त्या चुका होऊ नये म्हणून यात पुन्हा विश्वसनीय आपला जे काही पारदर्शकता आहे त्या पारदर्शकता त्यात यायला पाहिजे, म्हणून त्या त्यानुसार ते काम चालू आहे. याच्यासाठी 10 ते 15 दिवस पुन्हा लागत आहे. म्हणजे 20 ऑगस्ट नंतर आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळेल, प्राधान्यक्रम पाहायला मिळेल आणि आपल्याला या 10 ते 15 दिवसात, म्हणजे 5 ते 6 दिवसापूर्वी तुम्हाला बुलेटिनही पाहायला मिळेल, ज्या माध्यमातून आपल्याला प्राधान्यक्रम कधी सुरू होणार आहे ते आपल्याला दिसेल. जागेच्या संदर्भात सांगतोय की 11,000 पेक्षा जास्त जागांचं जे झेडपीचं जे वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीही त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तर ती ऑथेंटिक माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर जागा ज्या आहेत त्या इतर जागेच्या माध्यमातून आपल्याला जे विद्यार्थी आपले आयुक्तालयाला भेट देत आहेत, जे विद्यार्थी शिक्षण अधिकाऱ्याकडे भेट देत आहेत, त्या जिल्ह्यामधली माहिती देत आहेत, तर त्यानुसार त्या जागेचा अपडेट पाहून आपण त्या व्हिडिओ बनवलेले आहे. परंतु अजूनपर्यंत 22 ते 25,000 ज्या जागा आहे, 22,000 पेक्षा जास्त जागा आहे, त्याचं अजूनही आपल्याला ऑथराईज, आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला मिळाले नाही. त्यानुसार ते समजून घेणं गरजेचं आहे. तर ते जर असेलच आकडा तर आपल्याला पवित्र पोर्टल जेव्हा बुलेटिन येईल तेव्हा त्या जागा सुद्धा ते पब्लिश करतील काय एवढ्या जागा आहेत, त्यावेळेला मात्र आपली ती खरी माहिती आपल्याला मानावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच हे अपडेट आहे आणि याचनुसार आपण पुढची कारवाई जी आहे ती करायची आहे. आता वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला सर्वांना ठेवायची आहे. 10 ते 15 दिवस आपल्याला थांबायचं आहे, कारण ते आपल्यासाठीच आहे. एवढे दिवस आपण थांबलेलो आहे ते आपल्यासाठीच अत्यंत महत्वाचे दिवस आहेत. त्रुटी आणि बाकीची गोष्टी त्या पवित्र पोर्टलमध्ये होऊ नये त्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.